नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रताप महाविद्यालय अंमळनेर संरक्षण व सामरिक अभ्यास विभागाच्या पुन्हा एका शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण सेनाध्यक्ष समिती म्हणजे चीफ ऑफ स्टाफ कमिटी याबद्दल समजून घेणार आहोत। तर सेनाध्यक्ष समिती नेमकी काय असते किंवा एक छोटासा आढावा आपण या समितीचा घेऊया। भारताच्या बाबतीत विचार करता विशेष करून आपण भारताच्या संदर्भातच सेनाध्यक्ष समितीची माहिती घेणार आहोत। तर सेनाध्यक्ष समितीमध्ये भूसेना प्रमुख, हवाई सेना प्रमुख आणि नौसेना प्रमुख यांचा समावेश असतो। या तीन सेना अधिकाऱ्यांपैकी सेवेमध्ये जो सर्वात ज्येष्ठ असतो तो या समितीचा अध्यक्ष असतो। तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की तिन्ही अधिकाऱ्यांमध्ये सेवा ज्येष्ठता हा या समितीचा अध्यक्ष होण्यासाठीचा सर्वात मोठा क्रायटेरिया आहे। या समितीचे जे मुख्य कार्य आहे ते देशाच्या संरक्षणासाठी योजना तयार करणे आणि त्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संरक्षण समितीपुढे मंजुरीसाठी मांडणे हे महत्त्वाचं कार्य आहे। खरं तर नवी दिल्ली येथे तिन्ही सेनांचे मुख्य कार्यालय म्हणजे ज्याला हेडक्वार्टर्स आपण म्हणतो आणि या तिन्ही सेनांचे जे प्रमुख असतात हे आपसामध्ये समन्वय साधून देशात युद्धाच्या परिस्थितीत आणि शांततेच्या काळात जी काही संरक्षणासाठी तयारी करायची आहे त्या सर्व धोरणांवरती चर्चा करून शासनापुढे त्या मांडत असतं आणि शासनाकडून त्याचा मंजुरी घेऊन मग त्या प्रत्यक्ष अंमलबजावणीमध्ये येत असतात। आणि म्हणून एक फार मोठी संरक्षण क्षेत्रातली किंवा देशाच्या सुरक्षिततेची महत्त्वाची जबाबदारी या सेनाध्यक्ष समितीकडे असते। आता या सेनाध्यक्ष समितीची भूमिका आपण समजून घेऊया। सर्वात अगोदर धोरणात्मक प्रभाव किंवा ज्याला सामरिक प्रभाव आपण म्हणू शकतो। आजच्या या आधुनिक काळामध्ये राष्ट्राच्या प्रत्येक क्षेत्रातील घडामोडींवर आणि नियोजनावर सेनाध्यक्ष समितीचा प्रभाव असतो। देशात सुरक्षेच्या दृष्टीने ज्याही काही बाबींचा प्रभाव पडणार असतो त्या सर्वांच्या बाबतीतील नियोजन किंवा त्यांचा विचार त्यावर चर्चा करून भविष्यातील आव्हानांचा विचार करून त्या प्रत्येक क्षेत्राचा सुरक्षेचा विचार हा सेनाध्यक्ष समिती करत असते। फक्त सुरक्षा या निव्वळ भूमिकेवर मर्यादित न राहता देशाच्या आर्थिक स्थैर्यावर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काही धोका येणार असेल किंवा शांततेच्या काळात त्यावर सुरक्षेच्या दृष्टीने काय उपाय केले गेले पाहिजे याच्यातही बराच महत्त्वाचा भाग हा या सेनाध्यक्ष समितीच्या विचाराधीन असतो। दुसरी भूमिका ती म्हणजे सर्वात महत्त्वाची संकट काळातील जर देशावर काही युद्धजन्य परिस्थिती आली, दहशतवादी हल्ले झाले किंवा राष्ट्रीय सुरक्षेवर काही गंभीर धोका निर्माण झाला, अशा वेळी म्हणजे अगदी अडीअडचणीच्या काळात ही समिती केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संरक्षण समितीला मौलिक सल्ला देते। आपल्याला विदित आहे की केंद्रीय मंत्रिमंडळाची ही एक संरक्षण समिती असते आणि जी आपल्या सुरक्षा दलांच्या बाबतीत सर्व गोष्टींचे निर्णय घेत असते। तर या समितीला संकट काळामध्ये तो सल्ला देण्याचं काम किंवा मार्गदर्शन करण्याचं काम ही सेनाध्यक्ष समिती करत असते। त्याचबरोबर तिसरी महत्त्वाची भूमिका शासकीय आदेशांचे पालन। जरी तिन्ही दलांचे प्रमुख हे आपले अधिकार प्राप्त अधिकारी असले तरी अंतिम आदेशासाठी त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळ किंवा जी सर्वोच्च भूमिका असलेले अधिकारी जसे की पंतप्रधान, संरक्षण मंत्री, गृहमंत्री या मंत्र्यांकडून किंवा यांच्या मंत्रालयाकडून आलेल्या आदेशांचं पालन करावं लागतं आणि दोन्ही काळामध्ये या गोष्टींचं पालन करावं लागतं। शांतता आणि युद्ध काळात या दोन्ही गोष्टींमध्ये शासनाचे जे आदेश आहेत त्यांचं पालन करून त्यांच्या दिलेल्या निर्देशावर अंमलबजावणी करून घेणं हे देशामध्ये सेनाध्यक्ष समितीची ही मुख्य जबाबदारी आहे। मग ही सेनाध्यक्ष समितीची स्थापना नेमकी भारतात झाली कशी? तर 1947 मध्ये नोव्हेंबरमध्ये आलेल्या लॉर्ड इस्ले यांच्या अहवालानुसार
सेनाध्यक्ष समितीची रचना करण्यात आली आणि या समितीच्या मदतीसाठी अनेक उपसमित्यांची निर्मिती करण्यात आली, ज्यात संयुक्त नियोजन समिती, संयुक्त प्रशासकीय नियोजन समिती आणि संयुक्त इंटेलिजन्स समिती यांचा समावेश होता. म्हणजे स्वातंत्र्य मिळण्याच्या अगदी नंतर जे बदल देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने होत गेले तेव्हापासून या समितीची रचना करण्यात आली. सेनादल प्रमुखांच्या हुद्द्यांमध्ये त्यानंतर बदल करण्यात आलेला आहे. लॉर्ड इस्ले यांच्या अहवालानुसार भारतीय सेनाध्यक्ष समितीची रचना इंग्लंडच्या समितीसारखीच असली तरी भारतातील परिस्थितीनुसार बदल करण्यात आलेले आहेत. म्हणजे आता जसे की पूर्वीचे जे काही हुद्दे होते किंवा अधिकाऱ्यांना ज्या नावाने ओळखलं जायचं, उदाहरणार्थ भूसेना, तर भूसेनेला कमांडर इन चीफ म्हटलं जायचं, हे स्वातंत्र्याच्या अगोदरचं. हवाई सेना प्रमुखांना मार्शल कमांडिंग असं म्हटलं जायचं. नौसेना प्रमुखाला फ्लॅग ऑफिस कमांडिंग असं म्हटलं जायचं. आणि मग 1948 नंतर मात्र या हुद्द्यांमध्ये बदल झालेला दिसतो. त्यानंतर स्थलसेनेच्या प्रमुखाला चीफ ऑफ आर्मी स्टाफ, हवाई सेनेच्या प्रमुखाला चीफ ऑफ एअर स्टाफ आणि नौसेनेच्या प्रमुखाला चीफ ऑफ नाव्हल स्टाफ असं म्हटलं गेलं आणि वेळोवेळी याच्यात सुधारणा होत गेल्या. आता आपण सेनाध्यक्ष समितीची प्रमुख कार्य बघणार आहोत की मुख्य भूमिकेबरोबर ही समिती काय कार्य करते. तर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संरक्षण समितीनंतर ही एक अतिशय महत्वाची समिती आहे, जिच्यावर देशाच्या सुरक्षेची फार मोठी जबाबदारी अवलंबून आहे. त्यात सर्वात कार्य महत्वाचं येतं ते म्हणजे सैनिकी नियोजन. यामध्ये सैनिकी नियोजनाचे कार्य पार पाडणारी अनेक उत्तम नियामक समिती म्हणून ही समिती ओळखली जाते. सेनेच्या तिन्ही अंगांना लागणारा मॅन पॉवर, संसाधनं यांचं नियोजन या समितीकडे असतं. सैन्य दलाला आवश्यक असलेल्या सर्व गरजा आणि त्या संदर्भातली संसाधनांची उपलब्धता, त्याचं नियोजन, त्याचं समायोजन आणि एकंदरीत समन्वय या गोष्टी या समितीमार्फत बघितल्या जातात. त्यानंतर दुसरं प्रमुख महत्वाचं कार्य आहे तांत्रिक सल्ला. सैनिकी पातळीवर तांत्रिक बाबींविषयी सल्ला देण्याचे काम ही समिती सदैव करत असते. मी आधीच सांगितलं की शांतता काळात किंवा युद्धाच्या काळात देशाच्या मंत्रिमंडळाला, शासनाला एक चांगला सल्ला देण्याचं काम, त्यातही तांत्रिक सल्ला देण्याचं काम ही समिती नेहमी करत असते आणि ती जबाबदारी या समितीची आहे. संरक्षणासाठी रात्रंदिवस आपले सैन्य दल जागरूक राहून आपल्या सीमारेषांचं संरक्षण करत आहेत आणि या सर्वांचं भारताची सेना ही जगातली चौथी सर्वात मोठी सेना मानली जाते आणि या सेनेचं नियोजन, व्यवस्थापन, त्याला लागणाऱ्या बाबी आणि त्या सैन्याकडनं देशाच्या सुरक्षेसाठी असलेल्या अपेक्षा यांचा समन्वय साधून देशाला आवश्यक गोष्टींबाबत मत देणं, सल्ला देणं, ते या समितीचं कार्य आहे. त्याचबरोबर युद्ध डावपेच या संदर्भातलं सर्वात प्रमुख कार्य या समितीचं आहे. प्रत्यक्ष युद्ध परिस्थिती असताना युद्धामध्ये कोणते डावपेच राबवायचे याची रूपरेषा ठरवणं आणि अंतिम निर्णयासाठी संरक्षण समितीकडे पाठवणं या गोष्टी, त्याचबरोबर युद्धाच्या परिस्थितीची संभावना असताना त्याला तोंड देण्यासाठी आधीच ही समिती त्यावर चर्चा करून योग्य त्या युद्ध रणनीतिक डावपेच आखते आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मात्र तो निर्णय संरक्षण समितीकडे पाठवला जातो किंवा केंद्रीय मंत्रिमंडळाची जी काही संरक्षण समिती आहे तिची मंजुरी घेणं या समितीला क्रमप्राप्त आहे. त्यांच्या मंजुरीशिवाय ही समिती स्वतःहून कुठलेही निर्णय
किंवा त्यांची अंमलबजावणी करू शकत नाही, तेवढी एक मर्यादा भारतासारख्या देशामध्ये या सेनाध्यक्ष समितीला आहे. याचबरोबर या समितीवर सर्वात मोठी एक जबाबदारी की ही समिती सरकारचे एक प्रकारचे व्यावसायिक सल्लागार असतात, की संरक्षणाच्या साहित्याच्या खरेदीपासून देशाच्या सुरक्षेच्या धोरणांपासून आणि अंतर्गत सुरक्षेपर्यंत या समितीने सरकारला खूप सारे व्यावसायिक सल्ले देण्याचं कार्य केलेलं आहे आणि निरंतर ते कार्य सुरू असतं. या समितीतील सदस्य सरकारचे व्यावसायिक सैनिकी सल्लागार असतात. संरक्षण समितीची मंजुरी मिळाल्यानंतर खूप साऱ्या लष्करी योजना तयार करणे व युद्ध काळात त्या योजना प्रत्यक्षात अंमलात आणणे ही जबाबदारी याच समितीची असते. युद्धजन्य परिस्थितीमध्ये अपेक्स बॉडी म्हणून या समितीकडे पाहिले जाते आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संरक्षण समितीकडून मंजुरी मिळाल्यानंतर मात्र प्रत्यक्ष युद्ध परिस्थितीमध्ये ही समिती फार महत्वाची आणि मोलाची कामगिरी बजावत असते आणि त्यामुळे देशासाठी सरकारसाठी या समितीचं अस्तित्व खूप महत्वाचं आहे. किंबहुना या समितीशिवाय देशाचा संरक्षण क्षेत्रातील ध्येय धोरणांचा विचार केला जाऊ शकत नाही आणि म्हणूनच त्यांना सरकारचे व्यावसायिक सल्लागार असं म्हटलं जातं. आता पुढचा महत्वाचा मुद्दा आहे की या समितीच्या माध्यमातून सेना दलांमध्ये कसा समन्वय साधला जातो किंवा या समन्वयासाठी ही समिती किती महत्वाची आहे. तर अंतर्गत सहकार्य तिन्ही सेना दलांमध्ये असणं खूप महत्वाचं आहे. तिन्ही सेना दलांचे अंतर्गत सहकार्य आणि व्यावसायिक दृष्ट्या उच्च पातळीवरील सल्ला संरक्षण समितीस उपलब्ध होतात. एखाद्या मोहिमे अंतर्गत जिथे स्थलसेनेसोबत हवाई सेनेची गरज लागू शकते, नौसेनेची गरज लागू शकते, अशा वेळेस या तिघांमध्ये समन्वय जर नसेल तर ती मोहीम यशस्वीपणे राबवली जाऊ शकत नाही आणि यामुळे ती मोहीम ती युद्धजन्य परिस्थितीवर विजय मिळवण्यासाठी तिन्ही सेना दलांमध्ये जो समन्वय जे सहकार्य व्यावसायिकदृष्ट्या आवश्यक आहे ते सहकार्य या सेनाध्यक्ष समितीच्या माध्यमातून राबवलं जातं आणि त्या समन्वयाच्या आधारावर देशाची सुरक्षा ही दीर्घकाळापर्यंत अबाधित राहण्यास मदत होते. त्याचबरोबर समन्वयाबरोबर आदेशांची माहिती यात सुद्धा त्यांना माहितीची देवाणघेवाण करावी लागते. या समितीच्या माध्यमातून इतर सेनाधिकारी व सैनिक यांना सरकारी आदेशांची माहिती मिळते. सेनाध्यक्ष समिती हाच सर्व सामान्य किंवा शेवटच्या सैनिकांपर्यंत शासनाचा सरकारचा आदेश पोहोचवण्याचा मुख्य दुवा आहे, मुख्य ब्रिज आहे. शासन जेही काही आदेश देतं ते याच सेनाध्यक्ष समितीच्या माध्यमातून तिन्ही सेना दलांपर्यंत ते आदेश पोहोचवले जातात आणि त्यांच्यावरती कारवाई केली जाते, त्यांची अंमलबजावणी केली जाते. त्याचबरोबर सैनिकी नियोजन, सैन्य संघटन, सेनेवर नियंत्रण, प्रशासन आणि तिन्ही सेनेमध्ये समन्वय घडवून आणण्याचं एकंदरीत ही सर्व महत्वाचं कार्य या सेनाध्यक्ष समितीला करावं लागतं. यावर आपण आता चर्चा केली आहे. आणि सैनिकी नियोजन हा सुरक्षेसाठी फार महत्वाचा भाग आहे, घटक आहे. त्याचबरोबर सैन्य संघटन, आपल्या भारतासारख्या देशात स्थलसेनेमध्ये, वायुसेनेमध्ये किंवा नौसेनेमध्ये सैन्य संघटनामध्ये अनेक प्रकारचे स्तर आहेत आणि जिथून वरपासून खालपर्यंत या आदेशांचं पालन करण्यासाठी विविध स्तरावर त्यांची अंमलबजावणी करून घेणं हे सेनाध्यक्ष समितीचं फार महत्वाचं कार्य आहे. त्याचबरोबर सेनेवर नियंत्रण, प्रत्यक्ष नियंत्रण ठेवण्याचं कार्य या सेनाध्यक्ष समितीला करावं लागतं. त्याचबरोबर सेनेच्या व्यवहारांचं सर्व प्रशासन, सैनिकांचे वेतन, निवृत्तांचे वेतन किंवा त्यांना लागणाऱ्या सोयी सुविधा, त्यांना असलेल्या सामाजिक सुरक्षा, प्रत्यक्ष सीमारेषेजवळ असलेले काही प्रशासकीय मुद्दे, या सर्व बाबतीमध्ये ही सेनाध्यक्ष समिती ही समन्वयाने या सर्व गोष्टी घडवून आणते आणि ही सर्व महत्वाची कार्य ती नेहमी पार पाडत असते आणि म्हणून ही सेनाध्यक्ष समिती आपल्या देशासाठी खूप महत्वाची मानली जाते. त्याचबरोबर सरकार आणि
सेनाध्यक्ष समिती यांच्यामध्ये दुवा साधण्याचं कार्य शासनातर्फे सरकारतर्फे संरक्षण मंत्री करत असतात आणि या संवादामध्ये सेनाध्यक्ष समिती आणि संरक्षण मंत्री यांच्यातील संवादावर सुरक्षा धोरणांची माहिती ही पंतप्रधान कार्यालय किंवा पंतप्रधानांना दिली जाते. मग युद्ध काळ किंवा शांतता काळ कुठली परिस्थिती असेल, उच्चस्तरीय चर्चेसाठी हा संवाद फार महत्वाचा असतो. या समितीचे जे सदस्य असतात ते संरक्षण, सुरक्षा तत्वे आणि सैन्याचा विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी संरक्षण मंत्री, पंतप्रधान व इतर मंत्र्यांची भेट घेऊ शकतात. सेनाध्यक्ष समितीला हे अधिकार दिलेले गेले आहेत किंवा त्यांना ही मुभा दिली गेली आहे की महत्वाच्या क्षणी, अत्यावश्यक क्षणी ते सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भारताचे पंतप्रधान किंवा संरक्षण मंत्री यांची ते भेट घेऊ शकतात आणि त्यांच्याशी सखोल आणि उच्चस्तरीय चर्चा करू शकतात आणि त्याद्वारे सीमावर्ती भागात किंवा देशाच्या अंतर्गत भागामध्ये संरक्षणाचं काम किंवा संरक्षण धोरणांची अंमलबजावणीचं कार्य या सेनाध्यक्ष समितीच्या मंत्र्यांशी असलेल्या संवादाद्वारे केली जाते. आधुनिक युद्धासाठी सहकार्य. या सेनाध्यक्ष समितीची आधुनिक युद्धामध्ये जी भूमिका आहे तीही महत्वाची आहे. आधुनिक युद्ध जिंकण्यासाठी तिन्ही सेना दलांचे सहकार्य असणे अतिशय गरजेचं आहे. त्यासाठी या समितीला लष्करी आणि प्रशासकीय अशा दोन्ही प्रकारांची कार्य करावी लागतात. मी आताच सांगितले की सैनिकी नियंत्रण त्याचबरोबर सैनिकी प्रशिक्षण या दोघींमध्ये या समितीची भूमिका फार महत्वाची आहे. सर्वात अगोदर लष्करी नियोजनाचाच भाग येतो, जिथे रणनीती, सामरिक नीती किंवा संसाधनांची आखणी करणं हे फार महत्वाचं आहे. युद्धजन्य परिस्थितीमध्ये रणनीतिक कौशल्य दाखवण्यासाठी सेनाध्यक्ष समितीचं मार्गदर्शन आणि त्याचबरोबर सैनिकांना लागणाऱ्या संसाधनांची आखणी, जुळवणी, व्यवस्थापन ही महत्वाची भूमिका ही सेनाध्यक्ष समितीची असते. त्याचबरोबर प्रशासकीय समन्वय. लष्करी नियोजन करत असताना संबंधित घटकांमधील समन्वय हा प्रशासकीय दृष्ट्या फार महत्वाचा मानला जातो. या सेनाध्यक्ष समितीला आपसातील तिन्ही दलातील समन्वयासोबतच शासनासोबत सुद्धा समन्वय साधून लष्करी नियोजन व इतर व्यवस्थापन पार पाडण्यासाठी महत्वाची भूमिका बजावावी लागते आणि त्यामुळे या संबंधित सर्व घटकांमधील समन्वय फार आवश्यक आहे. त्याचबरोबर मग आधुनिक युद्ध जिंकण्यासाठी एकत्रित कृतीने विजय साधणे फार आवश्यक आहे. तिन्ही दलांचा समन्वय, केंद्रीय मंत्रिमंडळाचे योग्य आदेश, त्या आदेशांची अंमलबजावणी, त्या आदेशांची सैनिकांपर्यंत संवादाद्वारे, आदेशाद्वारे पूर्तता करणे आणि त्यांच्याकडून युद्धजन्य परिस्थितीमध्ये यशस्वी कार्य करून घेणे या सर्व व्यवस्थापनाचा भाग आहे आणि तो सेनाध्यक्ष समितीला करावा लागतो. एकंदरीत हे सहकार्य देशाच्या संरक्षणासाठी अत्यंत महत्वाचे आहे आणि त्यामुळे एक योग्य संतुलन, सैनिकी संतुलन किंवा सुरक्षेच्या दृष्टिकोनातील संतुलन हे आपल्याला पाहावयास मिळते. सेनाध्यक्ष समितीचे मूल्यमापन. एकंदरीत या समितीची रचना ब्रिटिश अधिकाऱ्यांनी केलेली असल्याने ती ब्रिटिश पद्धतीने तयार केलेली आहे. या समितीने पाकिस्तान व चीन युद्धाच्या वेळी चांगली कामगिरी केली. गत काळामध्ये सेनाध्यक्ष समितीच्या एकत्रित समन्वयावर आपण पाकिस्तान सोबत झालेल्या अनेक युद्धांमध्ये विजय मिळवला आहे. चीन सोबत जरी आपण युद्ध हरलो असू तरी खूप अधिक भारताचं नुकसान होऊ नये सुरक्षेच्या दृष्टीने यासाठी तत्कालीन सेनाध्यक्ष समितीने जे काही कार्य केले त्यामुळे आपण बऱ्या प्रमाणावर चीनशी लढू शकलो. उणिवांच्या बाबतीत आपण जर चर्चा करायला गेलो तर या समितीच्या प्रमुखाची स्वतंत्रपणे नियुक्ती केली जात नाही किंवा त्यांना विशेष अधिकार नाहीत. मी आधी सांगितलं की सेनाध्यक्ष समितीचे जे प्रमुख आहेत त्यांना स्वतःहून निर्णय घेण्याचा अधिकार नाही किंवा तो सरळ संरक्षण समितीचा आदेशाशिवाय अंमलबजावणी करण्याचाही अधिकार नाही आणि त्यामुळे ही एक मोठी उणीव या बाबतीत जाणवते की या समितीच्या प्रमुखांची स्वतंत्रपणे नियुक्ती केली जात नाही. दुसरी गोष्ट, निधीचा अभाव. संरक्षणासाठी किती निधी लागेल त्याचे वितरण त्यांच्याशी त्यांचा संबंध नसतो.
हे काम संरक्षण मंत्री करतात. सेनाध्यक्ष समिती हे जास्तीत जास्त शासनाला सैन्यासाठीच्या आवश्यकता सांगू शकते, संसाधनं सांगू शकतात, त्यांची मागणी करू शकतात, परंतु त्यासाठी किती निधी लागेल, त्याचं वितरण कसं केलं जाईल, या गोष्टींशी मात्र त्यांचा संबंध नसतो. हे काम देशाचे संरक्षण मंत्री किंवा केंद्रीय मंत्रिमंडळाची जी संरक्षण समिती असते हे त्यांच्याद्वारे केलं जातं. मग या गोष्टींमध्ये येणाऱ्या काळामध्ये जी एक सुधारणा केली जायला पाहिजे की या उणिवा दूर करण्यासाठी चीफ ऑफ दी डिफेन्स स्टाफची नियुक्ती केली गेली पाहिजे आणि ही नियुक्ती झालेली आहे. गेल्या काही वर्षांपासून या शासनाने चीफ ऑफ डिफेन्स स्टाफची नियुक्ती केलेली आहे आणि ती एक सुधारणा या दृष्टीने झालेली आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भारताच्या चीफ ऑफ स्टाफ कमिटी म्हणजे सेनाध्यक्ष समिती या बाबतीत माहिती घेतली. आशा आहे की आपल्याला ती समजली असेल.